राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे एकनाथ खडसे यांच्या संभाव्य भाजप घरवापसीचीच. मुंबईत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी खडसेंची घेतलेली भेट आणि त्यानंतर समोर आलेला फोटो यामुळे अनेक राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यातच 2 सप्टेंबर रोजी खडसेंचा 75व्या वाढदिवशी मोठी राजकीय घोषणा होण्याची चर्चा रंगली आहे. पाहूया या चर्चांमागचं राजकारण. मुंबईत झालेली विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांची भेट आणि त्यानंतर व्हायरल झालेला एक फोटो. या एका भेटीने राज्याच्या राजकारणात चर्चांचं वादळ निर्माण झालं आहे. खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार का, हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. सूत्रांच्या चर्चेनुसार येत्या 2 सप्टेंबर रोजी एकनाथ खडसे यांचा 75वा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहू शकतात आणि त्याच दिवशी खडसे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे. यासोबतच त्यांच्याकडे पक्षाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते असेही बोलले जात आहे. मात्र या सर्व घडामोडींना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान खडसेंच्या संभाव्य घरवापसीपूर्वी आणखी एका चर्चेने राजकीय वातावरण तापवलं आहे. उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे प्रभावी नेते आणि खडसेंचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांच्या पक्षातील भूमिकेत बदल होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र या चर्चेलाही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. एकनाथ खडसे हे उत्तर महाराष्ट्रातील मोठे ओबीसी नेते मानले जातात. त्यांच्या संभाव्य पुनरागमनामुळे भाजपला राजकीय बळ मिळू शकते, तर उत्तर महाराष्ट्रातील सत्ता समीकरणांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. विनोद तावडेंची भेट, वाढदिवसाचा मुहूर्त आणि सुरू झालेल्या चर्चा या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता 2 सप्टेंबरला खरोखरच मोठा राजकीय निर्णय होतो की या चर्चा केवळ चर्चाच ठरतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एकनाथ खडसे यांच्या संभाव्य घरवापसीच्या चर्चांनी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मात्र अधिकृत घोषणा होईपर्यंत या सर्व घडामोडी राजकीय चर्चेच्या पातळीवरच आहेत. 2 सप्टेंबरला या चर्चांवर शिक्कामोर्तब होणार की पूर्णविराम, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला ही बातमी कशी वाटली, कमेंट करून नक्की कळवा.